हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय। रेड अलर्ट नंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी। गुजरातमध्ये बडोदा आणंदला जोडणारा महिसागर नदीवरचा पूल तुटून काही वाहनं नदीत कोसळली। 10 जणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत। मुंबईत विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन। 1 दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा। शरद पवारांचं सरकारला आवाहन। तर आंदोलक शिक्षकांची अवस्था मविया सरकारमुळेच, फडणवीसांचा आरोप। गिरणी कामगारांचा हक्काच्या घरासाठी आझाद मैदानात मोर्चा। कामगारांना मुंबईतच घर द्या, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांचीही हजेरी। आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतील आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा। शीळ आणि निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्याला मारहाण। तर सनदशीर मार्गाने तक्रार करायला हवी होती, विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही सल्ला। मारहाण करणाऱ्या संजय गायकवाडांना निलंबित करा, आमदार अनिल परब यांची मागणी। कारवाई संदर्भात सभापती निर्णय घेतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आमदार सुरेश धस यांच्या मुलाकडून अपघात। सागर धस यांच्या कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू। तर आपल्या मुलाला कोणतंही व्यसन नसून ड्रिंक अँड ड्राईव्हचा विषय नाही, सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई कुणी आहे। पुण्यात एक कॉकटेल घर। पवार कुटुंबियांचं नाव न घेता भाजपचे गोपीचंद पडळकर बरळले। शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। विरोधकांकडून निर्णयाचं स्वागत। तर कायदा रद्द केल्यानं 50 लाख लोकांना होणार फायदा। बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक उद्या विधिमंडळात सादर होणार। दोन्ही सभागृहांच्या समितीचं इतिवृत्त महसूल मंत्री आज सभागृहात मांडणार। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मतांच्या चोरीचा प्रयत्न। खासदार राहुल गांधी यांचा आरोप। निवडणूक आयोग आरएसएस आणि भाजपचा भाग असल्यासारखं वागत असल्याचा घणाघात। राजस्थानच्या चिरू जिल्ह्यातील रतनगड परिसरात वायुसेनेचं विमान कोसळलं। वैमानिकाचा मृत्यू। छिन्नविच्छिन्न अवस्थेत वैमानिकाचा मृतदेह मिळाल्याचा दावा। शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ। काकड आरती आणि मिरवणुकीनंतर उत्सवाला सुरुवात। उद्या साई मंदिर रात्रभर खुलं राहणार।